दिगू, अरे वाद नकोच. आणि तिला कशाला बोलतोस? चेहरा पडला ना तिचा. हो सासूबाई, तुम्ही त्यांना नका म्हणू. ते त्यांना माहिती नव्हतं ना की मी का असते. माझे आप्पा येणार आहेत उद्या मला न्यायला. बस झालं. आता आपण कुलदैवताच्या दर्शनाला चाललोय की नाही? हा, बैलगाडी जोडली आहे का बघा. आपलं कुलदैवत कुठलं आहे आणि कुठे आहे? बघ किती चौकशा तुला. धीर धर जरा. आणि किती प्रश्न विचारशील. अगं आता आपण तिथे जातोच आहोत ना, तुला सगळं कळेल. चला या निघूया. अगं यमी, अगं तुझं शंभू उठलं बघ. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. वा 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 मुनीमजी, अहो काम करावं तर तुम्ही असं तल्लीन होऊन एकाग्र होऊन. वा वा छान. मी काय म्हणतो मुनीमजी, जरा 2 पैके द्या की. अहो काकाजी, उचलून द्यायला ते काही माझे पैके नाहीयेत. जोवर मालकीनबाई किंवा दिगू शेठ सांगत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला एक दमडी देखील देऊ शकत नाही. ए भिकारी समजलास का मला? मी सुद्धा मालक आहे. घराणीशाहीचा मलाही हक्क आहे, कळलं? अहो काका काय झालं, कशाला चिडतायत तुम्ही? या बरं इकडे या. काय वसंतराव, या जरा. काय तू काय मुनीम आहे का? स्वतःला काय समजतो काय? अरे मी कोण आहे? जरा 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 शांत व्हा. त्या मुनिमावर चिडून का उपयोग होणार आहे का? तो बिचारा हुकुमाचा ताबेदार. हो पण मीही मालक आहे ना, मग माझा हुकूम त्याने पाळायला नको का? अहो माझे काही पत वगैरे काय आहे की नाही? 2 पैके मी घेऊ शकत नाही का? अरे मी आहे कोण? अहो तुम्ही मालकच आहात, तेच सांगतोय. तुम्ही असं रुबाबात राहायचं? अहो सासूबाईंच्या बरोबरीचा मान आहे तुमचा, हो की नाही? मग आता या छोट्या गोष्टींसाठी आणि छोट्या माणसांसाठी असं तुमचं वजन वापरता, तसं नका करू काका. तुम्ही मला सांगा ना, मी आहे. काय काय हवं तुम्हाला? 2 पैकी हवेत ना, मी देऊ शकत नाही तुम्हाला. ठीक आहे.